नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. आज आपण नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील चिंचोली या गावी आहोत आणि या गावामध्ये आज 7 दिवसीय या ठिकाणी सप्ताह आयोजित केला होता. या ठिकाणी श्री दत्त महाराज, अनुसया माता, संत बाळगीर महाराज, गुरुवर्य जयगीर उर्फ पांडुगीर महाराज व गणपती मूर्ती स्थापना त्यानिमित्त या ठिकाणी जो कळशारोहणाचा कार्यक्रम देखील आयोजित केला होता. त्यानिमित्त या ठिकाणी जे या गावच्या महिला आहेत, जे की बायलेकी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. काय सांगणार ताई? मी मीराताई भास्कर शिंदे, कोणतं गाव? चिंचोली, इथंच राहते मी, दाताळ्याचे आहे. काय सांगणार त्या कार्यक्रम? आज खूप चांगला सोन्याचा दिवस उजळलेला आहे आमच्या गावात. आज या दिवशी दत्त मूर्ती स्थापना झालेली आहे, अनुसया मातेची मूर्ती स्थापना झालेली आहे आणि जयगीर महाराजाची मूर्ती स्थापना झालेली आहे, बाळगीर महाराजाची आणि त्यांच्यासोबतच श्री गणेशांची मूर्ती स्थापना झालेली आहे आणि कलशारोहण पण झालेलं आहे. या इथे आलेल्या सगळ्या बायलेकी एकत्र आलेल्या आहेत आजच्या दिवशी. कोण्यातरी कोण्या निमित्तानं येत नाहीत, पण आज सगळेजण एकत्र जमून एक परिवारासारखं एकजुटीनं कार्यक्रम पार पडलेला आहे. आज 8वा दिवस आहे. खूप छान पद्धतीने कामगिरी केलेली आहे वाडीकरी मंडळींनी सुद्धा आणि आमच्या गावातील थोर मंडळी आणि जयगीर महाराज यांच्या आशीर्वादाने आपले समगीर महाराज आणि त्यांचे आलेले सगळे गुरुवर्य यांचे पाऊल इथं लावले, म्हणजे सोन्याचेच दिवस उजळलेला आहे. आज दिवाळी असेल, दसरा असेल किंवा छोटा मोठा कार्यक्रम असेल, यात्रा जरी असेल गावची, तरी या ठिकाणी फक्त गावच्या बायलेकी येतात. परंतु त्यासोबत त्यांचे मालक म्हणजे पती येत नाही, म्हणजे या गावचे जावं येत नाहीत. परंतु या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला महिला तर आल्या होत्या, बायलेकी आल्या होत्या, पण या ठिकाणी 90% जावई देखील या ठिकाणी पूर्ण उपस्थित होते. याबद्दल काय वाटते आपल्याला? खूप आनंद होतोय, कारण या निमित्ताने तरी ते आलेले असतात. सगळ्यांना कामामध्ये व्यस्त असल्यामुळं येणं होत नाही, पण या निमित्ताने येवावंच लागते. कळसाच्या कार्यक्रमाला कोणी राहतच नाही आल्याशिवाय. त्याच्यामुळे सगळेजण आले, खूप आनंद झाला. हवनाचे कार्यक्रम झाले, यज्ञ झाले, खूपच आनंदाचीच गोष्ट झाली. तर असं चिंचोलीमध्ये आतापर्यंत कार्यक्रम झाला नाही, भविष्यात खूप होईल आणि गावकरी मंडळीचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. गाव खूप छोटं आहे, या इतिहासामध्ये असा कार्यक्रम झालेला नाही. इथून पुढे खूप चांगले होतील. आज सगळ्यांचे आभार. बायलेकी सुद्धा सगळ्या जमलेल्या आहेत, त्यांचे सुद्धा आभार. आलेल्या पाहुणे मंडळीचे सुद्धा आभार. खूप चांगलं झालेलं आहे. इथं आज रक्तदान सुद्धा चालू केलेलं आहे, रक्त शिबिर चालू आहे, रक्तदान केलेलं आहे बऱ्याच लोकांनी. आज खूप चांगला दिवस आलेला आहे. या ठिकाणी अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे, 7 दिवसीय. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी बऱ्याचशा महिला आहेत, जे की या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करतात. नाव गोदाबाई भागानगरी, कोणतं गाव? काकांडी. काय सांगणार, आजचा कार्यक्रम कसा वाटला? छान वाटला खूप. काय सांगणार आपण? जे काकांडी असं म्हणतात की दुसऱ्या आनंदापेक्षा माहेरचा आनंद जास्त असतो, आणि आज आपल्या आनंद माहेरामध्ये एवढा मोठा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. काय वाटतं आपल्याला? आम्हाला तर खूप मागेही कधी बघला नाही, पुढे कधी होणार नाही असा. काय सांगणार? एवढा गगनात मावनाने आनंद झालाय इतका या गावाचा. लई गजर अशा एका पाऱ्याला 128-28 माणूस होता दररोज. असं 7 दिवस पारी केली. मला वाटतं या ठिकाणी आपला साधू संत तर पाहता आले, परंतु आपलं लग्न बऱ्याच दिवसाखाली झालं असेल, 30-40 वर्षाखाली झालं असेल. परंतु या ठिकाणी जे नवीन मुली आहेत त्यांचे देखील तुम्हाला मालक बघता आले, याबद्दल काय वाटते? कारण दिवाळीला मालक येत नाहीत, परंतु याला आले होते. या दिवाळीला मालक काय आले आणि खूप फुलं दिवसाच्या मैत्रिणीच्या गाठी भेटी झाल्या. कधीच लग्नाच्या अगोदर बघला असेल त्याला, लग्न झाल्याच्या नंतर तर बघलंच नव्हतं. पण या कार्यक्रमामध्ये ते एक लई मोठा आनंद झाला. हे सगळ्या जणी मिळाल्याने उगा एकाच्या गळ्याला पुढपुढू खुश, एकाच्या गळ्याला पुढपुढ आनंद व्यक्त केला. काय वाटते आपल्या? खूप आनंद वाटतो. आपलं नाव सांगा, पहिलं गाव सांगा. पार्वती चंद्रकांत ठके, राहणार माटे. आजचा कार्यक्रम बघून काय वाटलं? आपण कधी आला तिथे? 8 दिवस झालं. कसं वाटलं कार्यक्रम? छान वाटला, खूप आनंद झाला हे कार्यक्रम बघून. काय सांगणार आपल्या मैत्रिणी? छान वाटला आपल्या गावचा कार्यक्रम. कारण माहेरचा कार्यक्रम हा माहेरचा छोटा असो या मोठा असो, असं देखील म्हणतात की घरी तूप पोळी जरी असेल आणि माहेरी येऊन जर चटणी जरी खाली तर ती पूर्णाच्या पोळी प्रमाण असते. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? लई भारी वाटली. हो, त्याच्यापेक्षा छान वाटला, आनंद वाटला. सगळ्या मैत्रिणी भेटल्या. काय वाटतंय आपल्याला? काय नाव? काय कोणतं गाव? नमस्कार, माझं नाव कावेरी काळेश्वर शिंदे, राहणार ढाकणी. खूप आनंद झाला मला. मी जसं जन्मला तसा हा कार्यक्रमच असा झाला नाही. हे कार्यक्रम बघून मला खूपच आनंद वाटला.
सणाला स्त्रिया येतात तितक्या एकत्र येणार, घरातच बसतात, गप्पा मारतात, भेटल्या तर बोलायचं. आता सगळे एकत्र येऊन बोलणं बसणं नाही. ते आज्या बघल्या, हे आज्या अशा 60-70 वयाच्या आम्ही बघल्याच नव्हत्या, आता सगळे एकत्र बघल्या. तर शाळेच्या नंतर या ठिकाणी महिला आज पूर्ण बायले की भेटल्या असतील किंवा जे मैत्रिणी असतील भेटल्या असतील, काय वाटलं, काय होती? खूप आनंद वाटला. आज आमचं लग्न झालं तसं आम्ही एकत्र झाल्याच नव्हत्या सगळ्या मैत्रिणी मिळून. सणाला येतापर्यंत एक भेटली तर एक भेटत नाही. काय नाव आपलं? राजश्री राजेश तिडके, गावाचं नाव कामठा. कसा वाटला हा कार्यक्रम पूर्ण पाहून? कार्यक्रम खूप छान वाटला. आम्ही लहानपणापासून एवढा कार्यक्रम झाला नव्हता आमच्या माहेरी, पहिली बार झाला. आणि 7 दिवसापासून आम्ही या कार्यक्रमामध्ये पावली सप्ताह हे खूप आनंद घेतला आणि खूप चांगला वाटला आम्हाला या कार्यक्रम. कार्यक्रमाच्या आनंदाबरोबर आपल्या जे मैत्रिणी आहेत ते जे की आपल्या लहानपणच्या असतील ते देखील भेटल्या. हो, आमच्या मैत्रिणी बी भेटल्या, मैत्रिणीसोबत बी खेळल्या. खूप चांगला वाटला आम्हाला कार्यक्रम, हे आनंद झाला. माझे नाव शिवाजी पाटील, शिवाजी सटवाजी जाधव आहे आणि त्यांनी पण खूप मेहनत घेतली आणि पोलीस पाटलांनी बी खूप मेहनत घेतली आणि आमचे समगीर महाराज यांच्या कृपेने हे कार्यक्रम खूप साजरा झालेला आहे. चिंचोलीवासियांनी खरोखर या ठिकाणी चांगल्या प्रकारे परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि हा कार्यक्रम यशस्वी देखील करून दाखवला. गंगासागर ज्ञानेश्वर क्षीरसागर, कोणतं गाव? नांदला डिग्रस. हा कार्यक्रम बघून कसं वाटलं? खूप आनंद झाला कार्यक्रम बघून. काय आणि सांगणार? कार्यक्रमात फुगड्या, पावली आणि हे समगीर महाराजाचे खूप आम्हाला आशीर्वादाने साजरा झाला. पारुबाई बालाजी भरकडे नांदगाव. बरं, कधी आले इकडे? बघा, नांदगाव जवळच आहे तुम्हाला, इथून चिंचोली नांदगाव जवळच आहे. तर कसा वाटला कार्यक्रम? कार्यक्रम छान वाटला. आता ते काय आम्हाला हाऊस वाटली. उगा छोटं मोठं गाव आहे, प्रलाकून नांदगाव आहे, खाल्लाकून चिंचोली आहे. उगा त्याच्यामध्ये बाबा आमचे समगीर महाराज, जयगीर महाराज त्याच्या आशीर्वादाखाली आमच्या भाऊ बंधांना जीवावर ओढून घेऊन यायना काही छोटा मोठा कार्यक्रम केला. भाऊ बंद कोणत्या आता बहिणी काही गण गोत छोटं मोठं त्यानं आणलं. असे बकळत्याची परिस्थिती झाली, त्यानं अंगावर ओढून घेऊन जायने केलं. या ठिकाणी गावच्या महिलाबरोबर गावच्या भाच्या असतील, गावच्या मुली असतील, त्या देखील या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी आपली जे या कार्यक्रमाबद्दल काय वाटलं हे शेअर करत आहेत. काय सांग, काय नाव आपलं? माझं नाव पूजा माणिकराव कपाटे आहे. आम्ही 7 दिवस पारा द्यायला आलो आहोत. कोणतं गाव? येळेगाव. येळेगाव आलात आपण? कसं नाही, वाटलं? आम्ही इथंच राहतो. खूप छान, अतिशय आनंद झाला. हा क्षण आमच्या जीवनातला अस्मरणीय आहे. आमचे आजोबा खूप धावपळ करत होते या क्षणासाठी. हा क्षण छान पद्धतीने पार पडला. आम्हाला पण आनंद झाला, त्यांना पण आनंद झाला. आमच्या महाराजांना पण खूप अभिमान आहे या गावाचा आणि या गावामधले खूप व्यक्ती पण छान आहेत. मुलींना पण असं बंधनामध्ये ठेवत नाहीत, असे बाहेर जाऊ नये, असं पाऱ्याला जात राहू नये असं पण म्हणत नाहीत. आम्ही पण पाऱ्यांना येत गेलो, सगळेजण येत गेले. आमच्यासाठी हा पारा म्हणजे 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे खूप आनंदाची गोष्ट झाली. आणि चिंचोली या गावामध्ये कधी असा क्षण आला नव्हता आणि इथून पुढे कधी येणार नाही असं वाटते, परंतु खूप छान वाटत आहे आता हे क्षण बघितल्यानंतर. खरोखरच आपल्या बोलण्यावरून वाटते की या ठिकाणी चिंचोली या गावचा आदर्श आजूबाजूच्या गावाने देखील घ्यायला पाहिजे. या ठिकाणी आपण संबंध महाराष्ट्राचं नाही तर ऑल जगामध्ये आपण ही बातमी पाहतात. जगातील जे महिला आहेत ते या ठिकाणी बातमी पाहत असतील, महिला असतील, पुरुष असतील, आणि या चिंचोली गावचा नक्कीच आदर्श घेतील. मला वाटते शहरामध्ये महिलांना मोकळीक असते, परंतु या ठिकाणी चिंचोली गाव अतिशय छोटा आहे. छोटा असताना देखील नांदेडच्या अगदी जवळ असल्यामुळं या ठिकाणी मला वाटते नांदेडचे बरेच संस्कार या चिंचोली गावावर आहेत. त्यामुळे या ठिकाणी महिलांना आझादी आहे. आपण या ठिकाणी गावात फिरू शकता किंवा या ठिकाणी जे पारा होतात, आता त्यांनी सांगितलं 7 दिवस या ठिकाणी पारेला होता. हा सर्व समगीर महाराजाचा आशीर्वाद म्हणायला काय हरकत नाही. या ठिकाणी कसल्याही प्रकारची कमी न पडता या ठिकाणी चांगल्या प्रकारे 7 दिवस या ठिकाणी सप्ताह झाला. आज शेवटच्या दिवशी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सप्ताह संपन्न झालेला आहे. या ठिकाणी मूर्तींची स्थापना झालेली आहे. आपण या चिंचोली या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी जे महिला आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत. काय सांगणार ताई? माझं नाव अंजली ज्ञानेश्वर क्षीरसागर आहे. माझं गाव नांदला आहे. हे माझं मामाचं गाव आहे. मी येथे कार्यक्रम 7 दिवसापासून चालू आहे. मी 2 दिवस झालं आलेली आहे. खूप मस्त आणि खूप मोठा कार्यक्रम आहे. महापूजा अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि खूप मस्त सर्व गावातील मंडळी उत्सुक आणि भाविक होते या कार्यक्रमासाठी. 7 दिवस हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झालेला आहे.
सगळे गावातील लोक खूप आनंदी होते. आता हा कार्यक्रम मोडल्यानंतर कोणाचाही जीव लागणार नाही, कारण या कार्यक्रमामध्ये सगळेजण भाविक होऊन आपलं मन रमून इथेच त्यांचा सगळा दिवस जात होता. सगळ्यांनी खूप मस्त सेवा केलेली आहे जेवणाची. ते 2 टाइम जेवण ते होतं. खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या पण आलेली होती. खूप काही सगळं छान झालेलं आहे. सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे. हा कळसाचा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा झालेला आहे. मला वाटतं आपलं वडिलांचं घर कसं असलं तर मामाच्या गावाला येण्याची काही मजा वेगळीच असते. आपल्या गावाची मजा आणि मामाच्या गावाची मजा, कारण पहिल्यापासूनच म्हणतात की आपण मामाच्या गावाला जायचं, दिवाळीला मामाच्या गावाला जायचं, रसाळीला मामाच्या गावाला जायचं, धोंड्याचा कार्यक्रम असेल मामाच्या गावाला जायचं. मामाच्या गावाची एक मजा वेगळीच असते. काय वाटतं याबद्दल आजचा कार्यक्रम बघून? आजचा कार्यक्रम बघून फार मोठा आनंद झालेला आहे. मी यावेळेस दिवाळीला आले नव्हते, ह्या कार्यक्रमाला आले. हा कार्यक्रम बघून मला खूप आनंद झालेला आहे. असाच कार्यक्रम पुढच्या वर्षी एवढीच इच्छा आहे. असं सगळ्या सोबत यायला भेटावं, सगळ्या सोबत आनंद साजरा करायला भेटावं एवढीच इच्छा आहे. माझं नाव श्रुती मानिका कपाटे, मी येळेगावची आहे राहणार. मला आजचा कार्यक्रम बघून खूप छान वाटते. माझ्या आजोबाचे नाव शिवाजी पाटील आहे. त्यांनी या कार्यक्रमामध्ये खूप धावपळ केलेली आहे. सकाळी 6ला जायचं पट्टी मागायला, खूप म्हणजे खूप हे केलेलं आहे. जागरण पण केलं कालच्या या महापूजेला. खूप छान वाटलं. 8 दिवसापासून धावपळ चालू आहे त्यांची. तसं तर महिना झाला चालू आहे. ते इकडंच होते, यांच्यासोबतच होते. आम्हाला पण म्हणू लागले कसं वाटते कार्यक्रमाला या. मी 2-3 दिवस झाले आलेले आहे कार्यक्रमाला. कसं वाटलं 2-3 दिवस? खूप छान वाटलं. माझ्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता चुलत बहिणीचा. मी लग्न सोडून देऊन इकडे आले कार्यक्रमासाठी. कारण मामाच्या गावची मजा काही वेगळी असते ना. हा, खूप वेगळी असते. लग्नापेक्षा मोठा कार्यक्रम झाला यांचा. लग्न खूप मोठं होतं, पण मला इकडला कार्यक्रम पाहायचा होता म्हणून मी इकडे आलेले होते. खूप छान वाटलं. म्हणजे महाराजाचा कळस बसवणं सगळं अतिशय व्यवस्थित झालेलं आहे. सकाळचा ओम, काकडा, आज तर खूप छान वाटू लागलं. आजोबासोबत पावली, फुगडी छान वाटलं. एकदम बेस्ट वाटलं. असं आमच्या गावामध्ये दत्तात्रेयाचा कधी कार्यक्रम झालेला नाही, त्यामुळे इथं खूप छान वाटलं. दत्तात्रेयाची मूर्ती स्थापना, कळस. आमच्या इकडं या मारुतीचंच करतात, ते दत्तात्रेयाचं तेवढं जास्त नसते. मी पहिली वेळेसच 16 खंडीची महापूजा पाहिली होती. मला तर खूप आनंद झाला महापूजा बघून. कशी टाकली असं वाटू लागलं. या ठिकाणी आपण नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील चिंचोली या गावी आहोत आणि या ठिकाणी मूर्ती स्थापना व कळशारोहण संपन्न झालेला आहे. 7 दिवसीय सप्ताह होता. त्यानिमित्त या ठिकाणी जे महिला आहेत, जे बायलिकी आहेत, जे मुली आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा. काय माझं नाव ऋतुजा चंद्रकांत ढगे, मी राहणार महाटीची आहे. मला हे सप्ताह बघून खूप आनंद वाटला. जास्त दिवस आले नाही, मला 2-3 दिवस झालं येऊन, पण मला इतका आनंद झाला की मावत नव्हता. हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारात पार पडला. माझ्या आजोबांनी आणि इतर सगळ्या मंडळींनी दिवस रात्र एक करून मेहनत घेतली. म्हणजे आपल्या गावापेक्षा मामाचं गाव चांगलं वाटलं असं म्हणायला काय हरकत नाही. हा, काय हरकत नाही, कारण लहानपणापासून मी इथंच राहिलेली आहे. आता सध्या राहत नाही, पण तरी पण आपल्या घरापेक्षा मामाचं जरा वड जास्त असतं. हा, वड जास्त असते आणि मामाच्याच गावात जास्त करमते. मामी काय म्हणते तुम्हाला? आमचे लाडके गोविंदराव पाटील. कारण मामा आपले असतात पण मामी सहजा टोकते. नाही, पण आमची मामी तशी नाही. आमची मामासारखीच मामी पण आहे आणि आम्हाला कोणी पण रोकटोक करत नाही. खरोखर सारखी सर्वांना मामी भेटो. आणि या ठिकाणी आपण चिंचोली या गावी आपण आहोत. सप्त्याचा कार्यक्रम होता, त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा करू. आणि बावली आणि फुगडी तर खूप मस्त खेळली आणि सगळ्यासोबत मनोरंजन व्यक्त केलं त्यांनी पण. आणि सगळ्याला समजून सांगत राहिले की कोणी कुठं कमी पडू लागलं तर सगळ्याला सांगत राहिले की असं करा तसं करा म्हणून. त्यांनी पण खूप मेहनत घेतली. माझे नाव मोनिका ब्रह्माजी जाधव, राहणार चिंचोली. आमच्या गावात आम्ही जन्मलो तसं आज मोठा सप्ताह झाला. आम्हाला कळते तसं एके वेळी झाला नव्हता. बालाजी पोलीस पाटील जाधव यांनी पण खूप मदत केली आणि रात्र त्यानं शिवाजी पाटील जाधव यांनी पण गोविंदराव शेषराव पाटील जाधव यांनी पण खूप मदत केली. महादराव गंगाराम पाटील जाधव यांनी पण खूप मदत केली. आमचे वडील, आमचे आजोबा, आमचे भाऊ, सगळे चिमुकले गावकरी मंडळींनी खूप आमची मदत केली. लहाना मोठ्या सगळ्यांनी मदत केली. आणि आमच्या गावात कधीच झालं नव्हता 16 खंडी. आम्ही महापूजा पण बघली नव्हती. आम्हाला आता बघायला म्हणजे कधीच असं बघलीच नव्हती. सप्ताह म्हणजे काय राहते आम्हाला आज कळालं की सप्ताह म्हणजे काय असते.
खरोखर या ठिकाणी सप्ताह असेल, त्यानंतर सप्ताह बऱ्याच जागी होतो, परंतु एवढी मोठी जी महापूजा होते ते मला वाटतं या ठिकाणी गावात पहिल्यांदाच झाली असेल. त्यामुळे या ठिकाणी महिलांनी पाहिली नाही, पुरुषांनी बऱ्याच जणी पाहिली असेल, बरेच गावागावात जातात, परंतु महिलांनी हे पाहिली नसेल. या ठिकाणी आपण चिंचोली या गावामध्ये आहोत आणि चिंचोली गावचे जे या ठिकाणी मंडळी आहे त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. बरेच या ठिकाणी आताच आपण महिलांशी देखील संवाद केला, त्यानंतर या तरुण आहेत, तरुणांशी देखील आपण चर्चा करतो. काय सांगणार त्याच्यात? हा सर, आमच्या गावामध्ये खूप हा कार्यक्रम चांगला झालेला आहे. महापूजा व समदे बी ठीक झालेला आहे. आमचं गाव असे सुंदर आहे की आमच्या गावामध्ये हा पहिली दिवस कार्यक्रम चालू आहे. हा पहिली दिवस कार्यक्रम झालेला आहे. इथून मोरी सुद्धा होईल. हा कार्यक्रम असा आहे की 2-3 गावामध्ये सुद्धा असे झालेले नाहीत. हा गाव सुंदर आहे. या गावामध्ये सुद्धा समजाने हा लास्टचा दिवस आहे. आपण नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील चिंचोली या गावी आहोत आणि या ठिकाणी आज 7 दिवसीय सप्त्याच्या नंतर या ठिकाणी आज महापूजा होती. त्यानंतर महापूजेच्या नंतर या ठिकाणी आज कळशारोहण, त्यानंतर मूर्ती स्थापना झालेली आहे. या ठिकाणी आताच बऱ्याच महिला लेडीज आहेत की ज्या गावच्या बायलेकी आहेत, काही भाच्या आहेत, त्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी या गावचे माजी सरपंच गोविंदराव पाटील चिंचोलीकर देखील आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी आपले मत व्यक्त करत आहेत. काय सांगणार आपल्याविषयी? आताच या मुलीने सांगितल्याप्रमाणे 8 दिवस कुणीकडे गेले आम्हाला कळालं सुद्धा नाही. आणि आमच्या नाती असून आमच्याबरोबर पावली खेळल्या, आमच्याबरोबर दररोज पाऱ्याला. आज आमचा 2 टेम पारा होता चिंचोली, सकाळी 6 ते 9, रात्री 6 ते 9. तरी पण या पाऱ्यामध्ये या मुलीने सगळ्यांनी सहभाग घेतला. आणि या आज गावामध्ये जे यात्रा काढली होती, शोभायात्रा, या यात्रेमध्ये या मुलीने भरपूर भाग घेतला. आणि याचा आनंद मावणारे याच्यापेक्षा आनंद आम्हाला ज्या झालेला आहे, या मुलांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे. आणि याच्या वडिलांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे. या सुद्धा लहान लहान मुलांना त्या कळसासाठी आम्हाला देणगी स्वरूपामध्ये देणगी पण दिलेली आहे. त्या छोट्या छोट्या मुलींना सुद्धा आम्हाला देणगी दिलेली आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी हा दिवाळीचा प्रकार तो मामावर रुसायचा, आज्यावर रुसायचा प्रोग्राम राहतो. पण हा जो आजचा आनंद आहे हे कुणावर रुसल्याच नाहीत, उलट आमच्यावर खुश झाल्यात. आजोबा तुम्ही किती नाचता, आम्ही किती नाचूत, असा इतका आनंद या मुलांमध्ये होता. असं रुसारुसी काही नव्हती याच्यामध्ये. दिवाळीला राहतो थोडा रुसवा फुगा, मला कपडे नाहीत, मला हे नाहीत ते नाहीत. पण या आजच्या घडीला, आनंदाच्या घडीला त्या मुलांना खूप आनंदाचा उधळण करून घेतली. आणि आम्हाला पण यायचं पाहून आमचे पण डोळ्याचं पारणं फिटलेलं आहे. नातीचं भाचीचं कामच असते की मामावर आणि आज्यावर रुचायचं, परंतु या ठिकाणी आज जे 50 वर्षाखाली 40 वर्षाखाली जे जावई या ठिकाणी लग्न करून गेले, त्यानंतर या ठिकाणी आज आले ते बरेच जण की कधी येत नाहीत. तर हे याच प्रसंगी काय सांगणार त्याविषयी? जावयाबद्दल बोलतो मी. बरेचसे जावाई 10-10 वर्षे आले नव्हते, 10-10 वर्षे आले नव्हते. परंतु या कार्यक्रमाला दत्त महाराजाच्या ने काय बुद्धी दिली की, आमच्या महाराजांनी काय बुद्धी दिली की ऑटोमॅटिक जावाई चालून आले. आम्ही आमंत्रण देण्याच्या आधी आमच्या मुली आल्यावर नाती आल्यावर जावाई पण या ठिकाणी सहभागी होते. आताच काही जावाई हळूहळू परत व्हायला लागलेले आहेत. या ठिकाणी सगळे साधू संत, आपल्या चिंचोली येथील साधू संत काही म्हणता आले होते माहूरपासून. आता मला त्यांचा काही तेवढा परिचय नाही. भरपूर आज अतिथी लोक आले होते. त्याच्यापैकी मी एक भारतीय महाराज माहूर यांना ओळखतो. बाकीचे खूप महाराज लांबचे होते. त्यांचा पण आम्ही आशीर्वाद घेतलो. त्यांनी पण आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आणि जसं होईल तसं आम्ही आता इथून दत्त महाराजाची सेवा करू. अशाच मुलांना आमच्या गावावर लक्ष द्यावं आणि यायचं भलं व्हावं एवढी मी शुभेच्छा देतो. सगळ्या जावयाचे आणि युवयाचे, आम्ही बाहेरगावच्या मंडळीचे, भक्त मंडळीचे आणि मुलीचे, नात्याचे, मी सर्वांचे आमच्या गावात आल्यामुळं आपण कौतुक केल्यामुळं आमच्या गावचं आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. आभार मानतो तुमचे. मला वाटतं या ठिकाणी चिंचोली हे छोटं जरी गाव असलं तरी या ठिकाणी एवढ्या प्रकारचे साधू संत, एवढे साधू महंत, त्यानंतर मंडळी या ठिकाणी पहिल्यांदाच आली असेल असं वाटते. आणि या ठिकाणी या साधू संतांच्या पावलांनी एक म्हण आताच म्हटल्याप्रमाणे साधू संत येती घरात तोच दिवाळी दसरा म्हटल्यासारखं या ठिकाणी दिवाळीला जेवढा उत्सव या ठिकाणी साजरा केला नाही किंवा दिवाळीला जेवढे फटाके उडवले नाहीत तेवढे या ठिकाणी आज या चिंचोली गावामध्ये फटाके उडलेले आहेत. 2 दिवस झाले मी या ठिकाणी आहे. तर 2 दिवसामध्ये या ठिकाणी लाईटिंग तर एवढी टाकलेली आहे की मला वाटतं दिवस आणि रात्रमधला फरक नाही कळला. कारण दिवसाही तेवढाच उजेड होता तर रात्री देखील तेवढाच उजेड होता. कारण लाईटिंगचा रात्र आणि दिवस हा दिवाळीप्रमाणे या ठिकाणी या चिंचोली वासियानं या ठिकाणी आनंद घेतलेला आहे. या लाईटिंगचा या
कार्यक्रमाचा, त्यानंतर या ठिकाणी साधू संतांचा जो आशीर्वाद आहे तो देखील या ठिकाणी या चिंचोलीवासियांना लाभलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी चिंचोली म्हणजे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील नांदेड सिडको हाडकोच्या बाजूला अतिशय छोटंसं हे गाव आहे आणि छोट्याशा गावात एवढा मोठा कार्यक्रम झाला. आणि विशेष म्हणजे साधू संतांचा या ठिकाणी कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सर्वात श्रेष्ठ आपण म्हणतो की या ठिकाणी अन्नदान असेल, त्यानंतर कपडेदान असेल, परंतु या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीला जो सर्वात महत्त्वाचं दान म्हणजे या ठिकाणी रक्तदान आहे. आणि या मूर्ती स्थापना व या ठिकाणी या कळशारोहणाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी या ठिकाणी जिजाई ब्लड बँकेने हे उपक्रम राबविला. या चिंचोलीमधल्या बऱ्याच महिलांनी देखील या ठिकाणी 30 ते 40 लोक ठिकाणी ब्लड डोनेट केलेलं आहे. तर या ठिकाणी त्यामध्ये 5 ते 6 महिला आहेत. या ठिकाणी मला वाटतं या छोट्याशा गावामध्ये महिलांनी पहिल्यांदाच ब्लड डोनेट केलं असं वाटते. आणि याचं नक्कीच या जे ब्लड आहे ते वाया जाणार नाही. आपण जेवण केलं तर एक परत संपून जातं, परंतु जे ब्लड आपण देतो ते नंतर नक्कीच कामाला येतं. या चिंचोली या गावचा नक्कीच आपण आदर्श घ्याल. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड.